मच्छी फ्राय करायला ज्यांना कोणाला येत नसेल तर ही व्हिडिओ मी त्यांच्यासाठी घेऊन आली आहे। तर मच्छी फ्राय कशी करायची ते सुद्धा बोंबील फ्राय कसे कुरकुरीत होतील याच्यासाठी ही व्हिडिओ मी तुम्हाला त्याचे काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, ते लक्षात घ्या। तर बोंबील फ्राय करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बोंबील व्यवस्थित कोळणीकडनं साफ करून घ्यायचे आहेत, किंवा तुम्हाला येत असेल तर तुम्ही घरी करू शकता। आणि लिंबू पिळून घ्या आणि ते व्यवस्थित त्या बोंबलाला लावून घ्या। पसरट असे बोंबील आपण कापून घेतलेले आहेत, याप्रमाणे कापून घ्या म्हणजे व्यवस्थित कुरकुरीत असे बोंबील आपले तयार होतील। एका चाळणीवर मी त्याचं जे पाणी निघणार आहे ते मी गाळण्यासाठी अशी चाळणी घेतली आहे आणि त्याच्या खाली एक ताट ठेवलं आहे। 15-20 मिनिटं ठेवल्यानंतर असे सुके असे बोंबील आपले तयार होतील। याप्रमाणे बोंबिलावरती मी 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट घालून आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। व्यवस्थित मीठ, लिंबू आणि आलं लसूण पेस्ट लावून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तिखटपणा येण्यासाठी आपल्याला तिखट घालायचं आहे। तर कोणतेही लाल तिखट तुम्ही घालू शकता आणि थोडीशी हळद घातली आहे। मालवणी मसाला घाला किंवा काश्मीरी मिरची पावडर घातली तरी चालेल। याप्रमाणे व्यवस्थित मसाले लावून घेऊया आणि आता आपण त्याच्यावर लागणारं कोटिंग आपण तयार करून घेणार आहोत। म्हणजे पीठ आणि रवा घालून आपण त्या बोंबलाला लागणारं कोटिंग तयार करून घेऊया। तर मी अर्धा टीस्पून हळद घेतली आहे, 2 टीस्पून लाल तिखट घेतलं आहे आणि बारीक 0 नंबरचा रवा आहे तो आपण 3 टेबलस्पून घेतला आहे। जर रवा जाड असेल तर मिक्सरला फिरून तुम्ही बारीक करू शकता। आणि 1 टेबलस्पून मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा टीस्पून मी मीठ घेतलं आहे। याप्रमाणे सर्व आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि ह्याप्रमाणे बोंबील त्याच्यामध्ये बुडवून असे फ्राय करून घेणार आहोत आपण। बघा हे पीठ आपण व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आहे बोंबलाला आणि आता गरम तव्यावरती मी तेल भरपूर असं घातलं आहे जेणेकरून आपले बोंबील कुरकुरीत होतील। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू स्लो करायची आहे आणि हे बोंबील तळून काढायचे आहेत। याप्रमाणे सर्व बोंबील मी तळायला ठेवले आहेत। गॅसची फ्लेम स्लो करून आपण आता हे फ्राय करून घेणार आहोत। 1.5-2 मिनिटांनी आपण त्याला पलटी मारून घेणार आहोत। याप्रमाणे आधी खालचा भाग आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे, लगेच हलवायला जायचं नाही। 1.5-2 मिनिटांनी आपल्याला ते पलटी मारून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपले बोंबील तयार होतील। बघा कसे कुरकुरीत असे बोंबील आपले तयार झालेले आहेत। याप्रमाणे आपले बोंबील तयार झालेले आहेत। या प्रकारचीच आपण कोणतीही प्रकारची मच्छी आपण याप्रमाणे तळू शकता। याप्रमाणे कुरकुरीत बोंबील तुम्हाला कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगा। नमस्कार।